वनरक्षक भरतीसाठीचे IMP प्रश्न आज आपण पाहणार आहोत बघा. तर केवलदेव ताडोबा हे पहिले राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? चंद्रपूर. पेंच हे कुठे आहे? तर नागपूर. आणि नवेगाव हे कुठे आहे? गोंदिया. आणि बोरवली कुठे आहे? तर मुंबई आणि ठाणे. नंतर काय आहे? गोगामल कुठे आहे? अमरावती. तर ते काय आहे? सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. कुठले? अमरावतीमधली गोगामल. नंतर चांदोली हे कुठले आहे? तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीमधली. केवलदेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर आणि राजस्थान. कुठे? तर भरतपूर आणि राजस्थान. पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहे? नागपूर, पेंच. आणि संजय गांधी हे मुंबई उपनगर म्हणजेच बोरवली. तर तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण वनरक्षक भरतीचे असे 10,000 प्रश्न घेणार आहोत. नांदूर मधमेश्वर पक्षी नाशिक. किनवट टिपेश्वर यवतमाळ. अनेर डॅम अभयारण्य धुळे. अंधारी अभयारण्य चंद्रपूर. आणि अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा. चप्राळा अभयारण्य गडचिरोली. आणि राधानगरी कुठे आहे? तर कोल्हापूर. कोका कुठे आहे? भंडारा. आणि नागझिरा कुठे आहे? गोंदिया या ठिकाणी आहे. चांदोली हे ठिकाण डॅश डॅश कारणासाठी प्रसिद्ध आहे? तर वारणा नदीवरील धरण या कारणासाठी प्रसिद्ध आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चांदोली येथे वारणा नदीवर धरण सांगली येथे आहे. तर वारणा ही काय आहे? तर कृष्णा नदीची काय आहे? उपनदी आहे. चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकमध्ये पसरलेले आहे. आता हे पॉईंट तुम्ही लिहून घ्या. IMP पॉईंट आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004ला घोषित केलेले आहे. हे फक्त मी IMP अशा नोट्स काढलेल्या आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कुठे आहे? IMP प्रश्न आहे बघा. तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पाठीमागील ज्या पाठीमागच्या वर्षामध्ये विचारलेले आहेत मागील गेलेल्या परीक्षेमध्ये असे आपण IMP प्रश्न IMP नोट्स काढलेल्या आहेत आज. तर तुम्ही लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर रेफर केल्यानंतर तुम्हाला समजेल नक्कीच. तर कुठे आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. चंद्रपूर. आता महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. तर ते कुठे कुठे आहेत बघा? बोरवली, मुंबई खोरे, पेंच, नागपूर, नवेगाव, गोंदिया, गोगामल, अंबाबरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगामध्ये? बघा आता आपल्याला पर्वतरांग स्थित आहे. सातपुडा पर्वतरांग लक्षात ठेवायचं बघा. सातपुडा पर्वतरांगामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात आलं? सातपुडा पर्वतरांग. अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा डोंगरावर आहे. हे अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक. आणि चांदोली अभयारण्य कुठे? सह्याद्री डोंगर रांगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा. जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आलं आहे? तर कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे? संत ज्ञानेश्वर. जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी या ठिकाणी चुकीची आहे? तर कळसुबाई अभयारण्य कुठे? अहिल्यानगरमध्ये एकदम बरोबर आहे. भीमाशंकर कुठे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. राधानगरी कुठे? तर अहिल्यानगरमध्ये नाही बघा. कोयना अभयारण्य साताऱ्यामध्ये. राधानगरी कुठे बघा? राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. राधानगरी अभयारण्य अहिल्यानगर. राधानगरी अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे बघा. भीमाशंकर अभयारण्य शेकरू खारसाठी प्रसिद्ध आहे. शेकरू खारसाठी. राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्य लक्षात आहे. आणि कोयना हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये 52 अभयारण्य आहेत. काटेपूर्णा कुठे? अकोला जिल्ह्यामध्ये. टिपेश्वर कुठे? यवतमाळमध्ये. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. ज्ञानगंगा कुठे? बुलढाण्यामध्ये. यशवंतराव चव्हाण सागर शेव वन्यजीव अभयारण्य सांगलीमध्ये बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. अमरावती.
महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहे. तुम्हाला सांगितलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान 1955 ला या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. तेच पुढे नागपूर, नवेगाव, गोंदिया, बोरिवली, मुंबई, चांदोली पुढे सांगली जिल्ह्यामध्ये. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा. सोलापूरमध्ये आपल्याला हे माळढोक पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं. कुठे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर बघा सोलापूर, देऊळगाव, रेहकुरी कुठे? अहमदनगर मध्ये. बघा जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर मध्ये. कारंजा सोळ वाशिम जिल्ह्यामध्ये. बघा कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. फणसाड रायगड मध्ये आहे. दाजीपूर राधानगरी कोल्हापूर आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न काय पहा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र कोठे आहे? आल्लापल्ली या ठिकाणी पहा. गडचिरोली जिल्ह्यामधील वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र आहे. कुठे? आल्लापल्ली या ठिकाणी. गडचिरोली जिल्हा बघा वन विभाग लाकूड संकलन केंद्र आल्लापल्ली या ठिकाणी. आल्लापल्ली जंगलामध्ये साग, तेंदू, कुसुम ह्या वृक्षांच्या जाती आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न आहे फंडी कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे? तेंदूपत्ता. तर तेंदूपत्ता या व्यवसायाशी संबंधित आहे. तेंदूपत्ता संकलन या व्यवसायाशी संबंधित आहे. गडचिरोली जिल्ह्यामधून सर्वात जास्त तेंदूपत्ता संकलन होते. तेंदूपत्त्याचे उपयोग बघा. बिडीचं जे काही बाहेरील आवरण आहे बघा, म्हणजे बिड्या वाळण्यासाठी जे काही बाहेरचं असतं बघा पानं, त्यासाठी करण्यात येतं बघा. तेंदूपत्ता तोडण्याचं काम बघा उन्हाळ्यामध्ये केलं जातं. त्याला बिड्याचे पानं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये केले जाते. हे बघा आलाय प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात क्षेत्र ही कमी वनक्षेत्र आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी वनक्षेत्र बघा. जिल्ह्याचं वनक्षेत्र केवळ 0.36% आहे. काटेरी वनस्पतीचे प्रमाण काय आहे? हा दुष्काळी भाग आहे बघा. या ठिकाणी काटेरी वनस्पतीचं प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळतं. यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? आपल्या सर्वांना माहिती कोणता नाही. अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. नावावरूनच कळतं आपल्याला. मेळघाट, ताडोबा, बोर हे सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. हा प्रकल्प तेलंगणा राज्यात येतो. हे प्रश्न रद्द होणे गरजेचे होते, पण याचे उत्तर 3 महाराष्ट्रातील व्याघ्र. खालीलपैकी आता तुम्हाला हे जे कोणतं वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागामध्ये येत नाही? खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य नांदूर मधरेश्वर नागपूर विभागात येते आहे? बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रात एकूण वन्यजीव अभयारण्य 52 आहेत. नागपूर विभागातील वन्यजीव अभयारण्य 10 आणि नांदूर मधरेश्वर नाशिक विभाग नाशिक जिल्ह्यात येते. आणि नांदूर मधरेश्वर महाराष्ट्रातील पहिले पाणथळ प्रदेश म्हणून दर्जा दिलेला आहे. मेळघाट अभयारण्याची स्थापना तर मेळघाट जो अभयारण्य आहे त्याची स्थापना 1974 मध्ये झालेली आहे. मेळघाट अभयारण्याची स्थापना झाली. मेळघाट अभयारण्याची स्थापना 1974 वाघासाठी झालेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मेळघाट. महाराष्ट्रामध्ये बघा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? बघा राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना महाराष्ट्राचे राज्य ब्लू मॉर्मॉन आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतामध्ये राज्य आहे. सर्वात मोठं फुलपाखरू गोल्डन बर्ड विंग आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? तर लातूर हा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी जंगले आहेत. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? तर शेकरू आहे. कोणता? शेकरू. नेक्स्ट पहा शेकरू खार महाराष्ट्राचा राज्य पशु. शेकरू खार भीमाशंकर पुणे येथे जास्त प्रमाणात आढळते. आणि राजमाता गोमाता देशी गाय 2024 पासून स्वीकारण्यात आलेली आहे. खालीलपैकी आपल्याला व्याघ्र प्रकल्प आणि संदर्भामध्ये जिल्हा यांच्या जोडीमधून चुकीची जोडी निवडायची आहे. ताडोबा आपल्या सर्वांना माहिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे बरोबर आहे. आणि मेळघाट अमरावती हे सुद्धा बरोबर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूर हे सुद्धा बरोबर आहे. जोडी कोणती असणार आहे? तर बोरकडे बघा बोर वाशिम मध्ये चुकीची जोडी असणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम. व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प बघा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. वर्धा जिल्ह्यात आहे. आणि सगळ्यात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा, ताडोबा चंद्रपूर, मेळघाट अमरावती, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, नवेगाव नागझिरा प्रकल्प हा गोंदियामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी महाराष्ट्र राज्य पक्षी हरियाल हा महाराष्ट्राचा काय राज्य पक्षी आहे? हरियाल.
महाराष्ट्र राज्य पक्ष हरियाल हिरवे कबूतर. हरियाल पक्षाचा रंग हिरवा होता म्हणून यात हरळी असे म्हणतात. हरळी असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? तर खालीलपैकी पाहावयास मिळतं. तर धुळे जिल्ह्यामध्ये अनेर, लक्षात ठेवा, अनेर हे जे अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे. अनेर धरण वन्यजीव अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे. जिल्ह्यामध्ये बघा शिरपूर तालुक्यामध्ये आहे. कोणत्या? शिरपूर हे अभयारण्य बघा अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे 80 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. अनेर नदी बघा तापी नदीची उपनदी आहे. कोणाची? तापी नदीची उपनदी आहे. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रात नाहीये? सफारी महाराष्ट्रात नाही. कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाहीये? तर लक्षात ठेवा सातपुडा याचं बरोबर उत्तर आहे. सातपुडा महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं. संजय गांधी नॅशनल पार्क संजय गांधी नॅशनल पार्क हे संजय गांधी कुठे आहे? पार्क टिंबटिंब येथे आहे. तर मुंबईमध्ये बघा मुंबई या ठिकाणी आहे नॅशनल पार्क आहे. कुठं? संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई बोरिवली स्थापना झाली 1969 मध्ये झाली आणि उद्यानास बोरिवली राष्ट्रीय उद्यान असे देखील म्हटले जाते. या उद्यानाला काय म्हटले जाते? भारतामध्ये भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर भारतातील कोणते स्थान जे आहे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर कोणते? तर नागपूर हे भारताची व्याघ्र राजधानी नागपूर. नागपूरला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार जाते असाही प्रश्न येतो. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेली हिच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येते? अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठे उत्पादन येते? तो बघा अंजनगाव. तर अंजनगाव सुर्जी. क्रमांक 3 अंजनगाव सुर्जी हे आपलं बरोबर उत्तर आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात नागवेलीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नागवेलीची पाने औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. ही अत्यंत महत्त्वाची आहेत. योग्य जोड्या लावा. अभयारण्य आहे टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तो प्रश्न आपण परत टाकूया वरचा गेलेला. टिपेश्वर हे अभयारण्य जे आहे ना ते यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ मध्ये कोण म्हणते? टिपू सुलतान. पिक्चर नका आठवू. यवतमाळ टिपेश्वर अभयारण्य, वर्धा अभयारण्य, बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्य, अकोला काटेपूर्ण अभयारण्य आणि कारंजा सोहळ अभयारण्य. अकोल्यामध्ये काटेपूर्ण आणि कारंजा सोहळ अभयारण्य. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. कर्नाळा अकोला एकदम बरोबर. अकोला यावल अहिल्यानगर चुकीची बघा. भीमाशंकर पुण्यामध्ये भीमाशंकर चांदोली सांगलीमध्ये. परंतु यावल आपल्याला यावल कुठे आहे? तर अहमदनगर. यावल अभयारण्य जळगाव जिल्हा. देऊळगाव रेवकुळी अभयारण्य अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड तालुक्यातील पनवेल या ठिकाणी आहे. कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. लक्षात ठेवा पहिलं पक्षी अभयारण्य आहे. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर वेळास. आपले लक्षात ठेवायचे वेळास. कोणते बघा? वेळास. तर वेळास गाव ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धन वेळास तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी. सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रमस्थान कोठे आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षांचे आश्रमस्थान आपल्याला पाहायला मिळते. कुठं? नान्नज. दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? दाचीपूर अभयारण्य कोणत्यामध्ये? तर राधानगरी पाहायला मिळते. कोणत्या? कोल्हापूर मधील राधानगरी. तर राधानगरी अभयारण्य कोल्हापुरातील जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात पहिले अभयारण्य आहे आणि सर्वात पहिलं अभयारण्य 1958 साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. कधी? 1958 मध्ये हिची स्थापना करण्यात आली होती. राज्यामधील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते. कुठं? गडचिरोली. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. आणि सर्वात कमी टक्केवारी असलेला लातूर बघा 0.18% वनक्षेत्र आहे फक्त. कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर रायगड या जिल्ह्यामध्ये कस्तुरी मांजर आढळते. कस्तुरी मांजर आढळणारा रायगड जिल्हा. यास जावदी मांजर असेही म्हणतात. हे उंच झुडूप गवतात राहते.
खालीलपैकी कोणत्या गटामध्ये दिलेले सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामधील आहेत? तर आपल्या सगळ्याला माहिती बघा, ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरिवली हे सगळे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत. अतिशय IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रातले सगळे तोंडी पाहत असले पाहिजे बघा. 2 नंबरचा ताडोबा कुठे आहे तर चंद्रपूरमध्ये आपल्याला माहिती आहे. पेंच कुठे आहे तर नागपूरमध्ये. नवेगाव, गोंदिया, बोरिवली कुठे आहे तर संजय गांधी आहे, हे पण तुम्ही वाचून घ्या. बोरिवली बोरिवली मुंबईमध्ये आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. कर्नाटक राज्य. शिवपुरी बघा मध्य प्रदेश मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिवपुरी कुठे आहे? मध्य प्रदेश. नागझिरा अभयारण्य नागझिरा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या गोंदिया? नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. 1970 मध्ये अभयारण्य घोषित केले होते. नवेगाव आपण आताच पाहिलं गोंदियामध्ये आहे. गोंदिया या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. उजनी धरण काय प्रश्न आहे की उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? कोणते? तर रोहित. लक्षात ठेवा. हे पक्षी उजनी धरण जलाशय रोहित पक्ष्यांचा आढळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे भीमा नदीवर हे आणि उजनी धरण भीमा नदीवर आहे. याच्या जलाशयाला यशवंत सागर म्हणतात. अतिशय माहिती आपण पाहिली. ते कसेही फिरवून राज्यामधील कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? राज्यातील कोणत्या विभागामध्ये? तर राज्यातील मराठवाड्यामध्ये सर्वात कमी आपल्याला जंगल पाहायला मिळतात. मराठवाड्यामध्ये राज्यातील सर्वात कमी जंगले आहेत. विदर्भामध्ये राज्यातील सर्वात जास्त जंगले आहेत. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. बोर अभयारण्य भारतामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यामधून बोर नदी वाहते म्हणून बोर अभयारण्य व्याघ्र प्रकल्प असल्याचं नाव पडलं आहे. बोर अभयारण्य वर्ध्यामध्ये आहे. वर्धा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र आणि बोर अभयारण्य भारतामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यामधून बोर नदी वाहते म्हणून त्याचं नाव बोर पडलं आहे. खालीलपैकी कोणतं व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही तर रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान मध्ये आहे. भारतामध्ये 53 या ठिकाणी आहे. त्यांना कोणतं नाव देण्यात आलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. पंडित जवाहरलाल राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं आहे. या अभयारण्य क्षेत्रामध्ये पेंच नदी आणि पेंच धरण आहे. येथील अभयारण्य बघा राष्ट्रीय उद्यान तसेच व्याघ्र प्रकल्प सुद्धा आपल्याला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 50वे अभयारण्य कन्नळगाव हे घोषित करण्यात असून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 2024 मध्ये एकूण 52 अभयारण्य 6 व्याघ्र प्रकल्प हे 6 राष्ट्रीय उद्याने 4 संवर्धन राखीव क्षेत्र आहे. 50वे अभयारण्य कन्नळगाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य आताच पाहिलं रायगडमध्ये आहे. कर्नाळ पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? तर मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पसरला आहे. जुनं नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान होतं. या उद्यान क्षेत्रामध्ये कान्हेरी लेणी आहे. या उद्यानाला मुंबईचं फुफ्फुस असं म्हणतात कारण प्रदूषित मुंबईला शुद्ध हवा याच उद्यानामुळे मिळते. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं सागरेश्वर? सांगलीमध्ये आपल्याला पाहायला आहे. सागरेश्वर कुठे आहे? तर सांगलीमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ते महाराष्ट्रामधील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. याची निर्मिती बघा दिगो मोहिते यांनी केली होती. वाघांसाठी राखीव असलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये बघा. दुधवा कुठं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. भारत नेपाळच्या सीमेवर हा आपल्याला प्रकल्प पाहावयास मिळतो. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पलामू झारखंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? झारखंड मध्ये. खालीलपैकी कोणतं पक्षी अभयारण्य नाही? ताडोबा पक्षी अभयारण्य नाही. लक्षात ठेवायचं. ताडोबा पक्षी अभयारण्य नाही. ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे. सर्व अभयारण्यामध्ये पक्षी आढळतात परंतु विशिष्ट पक्षाच्या वास्तव्यामुळे किंवा संख्येमुळे त्या पक्षाला अथवा त्या पक्षी अभयारण्य असं नाव दिलं जातं. नल सरोवर पक्षी अभयारण्य अहमदाबाद मध्ये आहे. केवलादेव पक्षी अभयारण्य भरतपूर राजस्थान या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठं पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर
जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या? नागपूर. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड मध्ये ही उत्तराखंड. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1936 मध्ये करण्यात आली होती. 1936 मध्ये जिम कॉर्बेट याला शिकाऱ्याचं नाव अभयारण्य दिलं आहे. 1956 साली जिम कॉर्बेट याचं नाव देऊन राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा 1956 ला मिळाला होता. जिम कॉर्बेट वाघासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जायचा? तर गोंदिया जिल्हा ओळखला जायचा. सारस म्हणजे तलाव. एकेकाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या प्रचंड होती म्हणून गोंदिया जिल्ह्याला सारस नगरी असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये दर टिंब वर्षाने व्याघ्र गणना केली जाते. दर 4 वर्षांनी या ठिकाणी वाघाची संख्या मोजली जाते. दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना होते. वन्यजीव संस्था राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण व्याघ्र गण संवर्धन प्राधिकरण गणना करते बघा. याची सुरुवात 2006 मध्ये करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये 2006 साली 103 वाघ होते फक्त आणि 2019 मध्ये ही संख्या बघा 312 झाली होती. 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जातो. सर्वाधिक वाघाची संख्या मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1973 मध्ये करण्यात आली होती. कधी? 1973 मध्ये. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर हरियाल हा आहे. लक्षात ठेवा. हरियाल. हिरवा होला, पिवळ्या पायाची हरोळी याला कसं म्हटलं जातं बघा. याला हरियाल असं सुद्धा म्हणतात. शाळाकृ कोणता आहे? तर ब्लू मॉर्मन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. कोणतं राज्य फुलपाखरू? ब्लू मॉर्मन हे राज्य फुलपाखरू आहे. याचा आढळ फक्त भारतामध्ये आणि श्रीलंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कस्तुरी मांजर बघा कुठे आहे? तर रायगड मध्ये कस्तुरी मांजर आढळतं. कस्तुरी मांजरला जवादी मांजर सुद्धा म्हणतात बघा. याचा आढळ रायगड आणि रत्नागिरीमध्ये बघा. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर लक्षात ठेवा मुंबई नागपूर दरम्यान हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग या ठिकाणी 10 जिल्ह्यांमधून जातो. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं आहे. 20 कृषी समृद्धी केंद्र उभारले जाणार आहेत. याची लांबी 701 किलोमीटर आहे. 6 लेन्स असणार आहे आणि 120 मीटरची रुंदी असणार आहे. मुंबई नागपूर या ठिकाणी अंतर 8 तासामध्ये पूर्ण होणार आहे. पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठे आहे? चर्चगेट मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय आपल्याला पाहावयास मिळतं. भारतामध्ये एकूण 19 रेल्वेचे मुख्यालय आहेत. यापैकी महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. मध्य रेल्वेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई, यालाच आपण CSMT असं म्हणतो. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय चर्चगेट आणि मुंबईचं नवीन नाव बघा चिंतामणराव स्टेशन. कोकण रेल्वे मुख्यालय नवी मुंबई या ठिकाणी बघा. नागपूर या ठिकाणावरून पुणे येथे रेल्वेमध्ये येत असताना खालीलपैकी कोणतं स्थानक लागत नाही? तर गोंदिया या ठिकाणी लागत नाही. नागपूर ते पुणे या रेल्वे मार्गामध्ये वर्धा, भंडारा, अकोला आणि भुसावळ इतकी शहर लागतात. त्याचबरोबर पुलवामा, मनमाड, अहिल्यानगर, दौंड शहर लागत असतात. शहर लागतात. देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? छत्रपती संभाजीनगर.